लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे। मात्र शिर्डीच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही। जी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे तीच महायुतीमध्ये दिसून येते। भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस देखील या जागेसाठी दावा करत आहे आणि ठाकरे गट देखील दावा करत आहे। आता हा तिढा कधी सुटेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण त्या अगोदर नेमकं येथील पदाधिकाऱ्यांना काय वाटतं आणि तिकीट कोणाला मिळतं हे पाहणं देखील आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। भाजप देखील दावा करतं या जागेसाठी, का भाजपने दावा केला? खरं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना अतिशय या ठिकाणी बलाढ्य आहे। या ठिकाणी बूथवर देखील आमचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जितके या ठिकाणी लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनांचे त्यांच्यापर्यंत आमचे लोक पोहोचले आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या जागेवर दावा केलेला आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करायचे आहेत। महायुती आम्हाला जो उमेदवार देईल, मग ते खासदार सदाशिव लोखंडे असो किंवा अन्य कोणीही असो, त्यांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत व या देशाचे जे या ठिकाणी विश्वनेते आहेत नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी आम्ही देशाचे पंतप्रधान करणार आहोत। त्यामुळं आमच्या जी पक्षाची घोषणा आहे अबकी बार 400 पार ही या ठिकाणी याची सुरुवात या मतदारसंघापासून होणार आहे। एकीकडे भाजप दावा करते, दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत त्यामध्ये दावा करतात। पण जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट जर बघितलं तर 2 आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि अनेक कारखाने देखील राष्ट्रवादीचे ताब्यात आहेत। मग एवढी ताकद असताना अजित पवारांनी दावा का केला? या शिर्डी लोकसभासाठी जे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं ते विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी अजितदादा असतील, CM शिंदेसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब हे एकत्र आले आणि एकत्र येत असताना त्यांनी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम या ठिकाणी ठरवून घेतलेला होता की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे, विद्यमान आहे, त्याला ते प्राधान्य दिले जाईल। तर आता हे तिघच ठरवतील की आता शिंदेसाहेब आपलं लोखंडे साहेब जे खासदार आहेत त्यांना तिकीट देतील किंवा BJP देतील। पण माननीय आमदार आशिषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिर्डी राष्ट्रवादी बनवून महायुती जो पण उमेदवार देईल आम्ही त्यांचं या ठिकाणी काम करू, त्यांना भरघोस मताने निवडून आणण्याची पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेऊ। शिवसेना शिंदे गटाचे नितीनजी आवताडे आहेत। काही पदाधिकाऱ्यांनी लोखंडेंच्या उमेदवारीला विरोध देखील केला। मात्र जर बघितलं तर विद्यमान खासदार आहेत, काय वाटतं तिकीट विद्यमान खासदारालाच मिळावं का आणि जी नाराजी आहे पदाधिकाऱ्यांमधली ती दूर होईल? ही थोडीफार नाराजी प्रत्येक पक्षामध्ये असते। काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्या पाठीमागच्या भावना त्यांचे उद्देश वेगवेगळे असू शकतात, परंतु ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या समवेत माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब हे असल्यामुळे आणि ते विद्यमान आहेत आणि शिवाय गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचंड विकासाची कामं केलेली असल्यामुळे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब हेच या मतदारसंघाचे उमेदवार असतील। परंतु तरी देखील महायुती या मतदारसंघामध्ये जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं आम्ही सगळे काम करणार आहोत। तर एकंदरीत विद्यमान खासदारांना संधी मिळेल, महायुती जो उमेदवार देईल तो आम्ही निवडून आणू अशी भूमिका महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आहे। आत्ता आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील काही पदाधिकारी आहेत। ही जागा जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावी अशी आग्रही मागणी तुमची आहे। का ही मागणी केली जाते? कारण काँग्रेस देखील दावा करते। या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून 3 वेळेस खासदार झालेले, 1 वेळेस भाऊसाहेब वाकचौरे आणि 2 वेळेस सदाशिव लोखंडे। त्यामुळे ही मागणी आमची इथं जादा करून शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे। त्यामुळे तो आणतो दरवेळेस 3 वेळेस तो आणतो, ज्या मोठ्या फरकाने शिवसेनेची सीट आली। त्यामुळे ही सीट आम्हाला भेटावी याची आम्ही मागणी करू राहिलो। आपल्यासोबत काँग्रेसचे सचिन चौगुले देखील आहेत। काँग्रेसचा देखील हा बालेकिल्ला आहे। कधी काळी 2009मध्ये राखीव झाल्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच गटाचं खासदार या ठिकाणी पाहायला मिळाला। पण काँग्रेस देखील दावा करते, कारण काँग्रेसचे नेते जे आहेत बाळासाहेब थोरात ते देखील आग्रही आहे, अनेक उमेदवार तुमच्याकडे आहे। असं असताना ही जागा तुम्हाला मिळावी असं वाटतंय, मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरेला गेली तर तुम्ही काम करणार? ही शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे। सातत्याने राज्याचे नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब या जागेसाठी आग्रही आहेत। आमच्याकडे काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी उत्कर्ष रुपवते, हेमंत ओगले, किरण जाधव, राजेंद्र वाघमारे असे अनेक उमेदवार आहेत आणि ही जागा का मिळावी याची व्यवस्थित रचना, त्याची मांडणी देखील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सातत्याने केली जाते। कारण संगमनेरला जे आमदार आहेत काँग्रेसचे ते राज्याचे नेते आहेत, त्यांचं मोठं प्रभाव या मतदारसंघामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर अकोल्यात देखील तो प्रभाव आहे। नेवाशात अतिशय काँग्रेसला मानणारी मोठी मतदारांची संख्या आहे। राहता हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। नेत्यांची जरी इकडून तिकडे उड्या मारून ते सत्तेत सहभागी झाले असले
तरी मतदार मात्र जागेवर आहे. कोपरगावची तीच परिस्थिती आहे. श्रीरामपूरमध्ये आमदार काँग्रेसचा आहे. म्हणजे ही जी रचना आहे, ही मतदारांची जी संख्या पाहता हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा आणि मोठ्या मताधिक्याने म्हणजे देशातल्या 1 नंबरच्या मताधिक्याने इथला काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे. परंतु जर वाटाघाटीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आणि शिवसेनेच्या तिकिटावर भाऊसाहेब वागचौरे यांना जर ती उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेचे सगळे घटक पक्षांसह त्यांचं काम प्रामाणिकपणे करू. शेवटी राज्याचे नेते बाळासाहेब थोरात साहेब हे या मतदारसंघाचं भविष्यात देखील नेतृत्व करणार आहे आणि राज्याचं देखील नेतृत्व करणार आहे. म्हणून त्यांचा शब्द हा आमच्यासाठी प्रमाण असेल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एक जीवाने, एक दिलाने, एकजुटीने लढू आणि मोठ्या मताधिक्याने इथला उमेदवार निवडून आणू. शिवाजी, आपण अनेक वर्ष निवडणूक पाहत आला लोकसभेची. खरं तर काँग्रेसचं कधीकाळीचा बालेकिल्ला, आता तसं बघितलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला. 3 टर्म शिवसेनेचा खासदार आहे. मात्र ज्या घडामोडी झाल्या मधल्या काळामध्ये राज्यात जी सत्ता समीकरण झाली त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जी ताकद आहे ती कमी झाली आहे का, आणि जर झाली असेल तर काँग्रेसचा तुम्हाला किती फायदा होऊ शकेल? उद्धव साहेबांची ताकद कमी नाही तर ह्या फुटीमुळं ताकद प्रचंड अशी वाढलेली आहेत आणि काँग्रेस हा आमचा म्हणजे मित्रपक्ष असल्यामुळं 100% त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे. आणि आजपर्यंत शिवसेनेच्या लोकसभेच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर शिवसेनेचे 3 वेळेस नाही 4 वेळेस शिवसेनेचा खासदार या मतदारसंघात झालेला आहे. सांगायला या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नाहीत, बाळासाहेब विखे देखील शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ह्या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. मतदार हा कोणत्या उमेदवाराच्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रेमापोटी या मतदारसंघामध्ये आजपर्यंत मतदान करीत आलेले आहेत आणि तीच दिशा या मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत. प्रचंड असं नरेंद्र मोदी साहेबांचा विरोध आहेत आणि त्याचं कारण शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत, शेतीमालाला भाव नाहीत, तरुणांना बेरोजगार झालेले आहेत, उद्योगधंदे या ठिकाणी सरकारी उद्योगधंदे नरेंद्र मोदी साहेबांनी विकलेले आहेत. त्यांच्या मित्रांना अडाणी असो अंबानी असो यांच्या ताब्यात हे सर्व कारखाने गेल्यामुळं हे जे सांगितलं जातो की GDP वाढला, GDP सर्वसामान्य जनतेचा वाढलेला नाही, देशाचा जरी GDP वाढलेला दिसतोय तर उद्योगपतीचं उत्पन्न वाढलेलं आहे, उद्योगपतीची प्रॉपर्टी वाढलेली आहे, संपत्ती वाढलेली आहे. हा जो दिशाभूल करण्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून आणि मीडिया विकत घेऊन जे भारतीय जनता पार्टी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनता या निवडणुकीमध्ये 100% मोदी साहेबाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. या मतदारसंघात खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा दावा आहे की मोठ्या मताधिक्यानं ठाकरे गटाचा उमेदवार निवडून. आमचे सहकारी सुहास बापू वहाडणे यांनी अतिशय रास्त मुद्दा मांडलेला आहे की या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे लोक आहेत, धनुष्यबाणावरती मतदान करणारे लोक आहेत आणि निश्चितच त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 वेळेस या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि म्हणूनच आत्ता देखील खासदार लोखंडे, सदाशिवराव लोखंडे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम करणारे आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारा शिवसेनेचेच उमेदवार असणार आहेत. त्यांचंच धनुष्यबाण चिन्ह राहणार आहेत. त्यामुळे ते निश्चितच विजय होतील. दावे प्रतिदावे किती केले गेले तरी अद्याप उमेदवार ठरायचा आहे आणि खरं तर शिर्डी लोकसभेची जागा महायुतीत कोणाला मिळते आणि महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र एकंदरीत शिर्डी लोकसभेचं जी जागा आहे तिची जागा वाटपाची एकंदरीत जर घडामोडी बघितल्या तर ती लवकरात लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा सर्वच पदाधिकाऱ्यांना आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.